नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या व्हिडिओची PDF तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. याच नावाचा फेसबुकवर ग्रुपही आहे, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट, तोही फॉलो करा. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंतच्या सर्वात जास्त केसेस काल आढळलेल्या आहेत. जवळपास 1567. एकूण 33 जिल्हे जे आहेत ते अफेक्टेड आहेत. महाराष्ट्राचा टोटल आकडा जो आहे 14,541 आहे. भारताच्या जवळपास केसेस 2,500च्या आसपास आहे. तुम्ही बघू शकता की महाराष्ट्राचा वाटा त्याच्यात किती आहे. सर्वात जास्त जे पेशंट्स आहेत आजच्या डेटमध्ये मुंबईमध्ये आहेत 9,310, पुणे 2,018, ठाणे 1,238. तर हे 3 खूप महत्त्वाचे हे आहेत, ठाणे, मुंबई आणि पुणे. आता इथं बघा 1,567, म्हणजे हा आकडा खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. त्याच्यामुळे आपल्यासाठी चिंतेची बाब नक्कीच आहे. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या, है ना. दिवसभरात सर्वाधिक रुग्ण बरे झाले, ही एक पॉझिटिव्ह न्यूज आपल्यासाठी आहे. तर गेल्या 24 तासामध्ये जवळपास 1,074 रुग्ण बरे झाले आणि आतापर्यंतचे एका दिवसात सर्वात जास्त रुग्ण बरे झाल्याची जी काही संख्या आहे ती ही आहे 1,074. पण हे जरी असलं तरी याच्याबरोबरच जे काही पेशंट्स वाढलेले आहेत आपल्याकडं 24 तासात 2,533 पेशंट भारतात वाढलेले आहेत. आणि हा पण खूप मोठा आकडा आहे आणि नक्कीच आपल्यासाठी हे आव्हान आहे. तर याच्यासाठी व्यवस्था काम करते आहे, ते आपण सगळ्या बाबी आपण बघणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा एक हे आहे न्यूजपेपरसाठीची. तर प्रतिबंधित क्षेत्र जे आहे ते वगळून सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे. न्यूजपेपर स्टॉलवर पण विकला जाऊ शकतो आणि त्याच्यासाठी कंडिशन्स टाकण्यात आलेल्या आहेत. काल कुणीतरी कमेंट केली होती की ऑनलाईन न्यूजपेपर बॅन आहे का. जर ऑनलाईन न्यूजपेपर बॅन राहिला असता तर आपले लेक्चर झाले नसते. ऑनलाईन न्यूजपेपरवर सगळं चालू आहे. आणि जे काही प्रिंटेड न्यूजपेपर होते त्याला बॅन केला होता महाराष्ट्राने, कारण घरोघरी जाऊन ती व्यक्ती वाटणार आहे. असे रिपोर्ट्स आलेले होते की न्यूजपेपरमुळे कोविड-19चा व्हायरस जो आहे तो पसरत नाही, पण ॲक्च्युली ती व्यक्ती जी आहे तर ती घरोघरी जाऊन ते वाटणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस न्यूजपेपर येतो तर तिच्यामध्ये बऱ्यापैकी मॅनपॉवर इन्व्हॉल्व असते. तुम्ही जर सकाळी सकाळी बघितलं असेल कुठं की जिथं न्यूजपेपरचं डिस्ट्रीब्युशन होतं, तर त्या सगळ्या याच्यामध्ये जर चुकून त्या पद्धतीने तो स्प्रेड झाला म्हणून महाराष्ट्राने ती एक हे केली होती. पण याच्यामध्ये पण खूप मोठा व्यवसाय आहे. न्यूजपेपरच्या याच्यात जवळपास 4,000 कोटीचं नुकसान आहे एवढ्या दिवस न्यूजपेपर नसणं, कारण ॲड्स आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर सेन्सेक्स जो आहे आपला, की आपलं जे इन्कम आपला स्टॉक एक्सचेंज आहे तिथं निर्देशांकाची महिन्यातली सर्वात मोठी आपटी आहे, म्हणजे सेन्सेक्स खाली गेलेला आहे. तर एकंदरीतच सगळे कोविड-19मुळे आहे. सेन्सेक्स जे आहे ती कुठल्या स्टॉक एक्सचेंजची इंडेक्स आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. आपण कॅपिटल मार्केट बघितलेलं आहे, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे सेन्सेक्स प्रकरण कशाशी संबंधित आहे, हा ना, त्याचे डिटेलिंग. आणि जर तुम्ही आतापर्यंत कॅपिटल मार्केट बघितलं नसेल तर ते बघून घ्या, कारण या रोजच्या येणाऱ्या न्यूज आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे बेसिक माहीत पाहिजे. आता तुम्ही बघू शकता ही जी गर्दी आहे, एकंदरच काल जे काही रिलॅक्स केलं होतं 4 तारखेपासून, तर हे शिवाजीनगर परिसर आहे हा पुण्यातला, आणि तिथं ही एवढी गर्दी आहे. मग तुम्ही इमॅजिन करू शकता की जर हिच्यामधून हा मोठ्या प्रमाणावर स्प्रेड झाला तर मग काय करायचं. म्हणजे आपल्याकडे एक आव्हान असं आहे की आपल्याला आपली इकॉनॉमी जी आहे, अर्थव्यवस्था, ती पण टिकवायची आहे आणि दुसरीकडं लोकांचा जीव पण हे करायचा आहे. म्हणजे इकॉनॉमी वर्सेस लाईफ असं हे सगळं प्रकरण झाल्यामुळे आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं आव्हान आहे. आणि ना ते स्पायडरमॅन बघितलं असेल तुम्ही, एकीकडं व्हिलनला मारायचं आहे आणि दुसरीकडं ती लहान मुलं अडकलेली क्रेन आहे ती पण पकडायची आहे त्याला. तर तसला स्पायडरमॅन व्हावं लागणार आहे आता, जर तुम्हाला इकॉनॉमी आणि लाईफ, म्हणजे हे जे सगळं आहे तुम्हाला जे काही विचरण करण्यासाठी, बाहेर फिरण्यासाठी, कामासाठी जी काही मुभा आहे, तर त्या याच्यामध्ये तुम्ही बेसिक गोष्टी पाळणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एवढी एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला सगळ्यादूर मास्क लावलेले दिसत आहेत, तर आणि सोशल डिस्टन्स पण मेंटेन झालं पाहिजे. त्याच्यानंतर आता कोर्टाने बऱ्याच गोष्टींसाठी फटकारलेलं आहे. आजच्या पेपरमध्ये तुम्हाला एवढ्या न्यूज सापडतात की कोर्टाने ह्याच्यासाठी फटकारलं, त्याच्यासाठी फटकारलं, आणि कोर्ट हे ह्या पद्धतीने फटकारत असतं आणि जी आहे ती गेंड्याची कातडी झालेली आहे, त्याच्यामुळे विशेष काय फरक पडत नाही. आता हा जो विषय आहे सगळा तो आरोग्य सेविकांप्रतीचा आहे. आरोग्य सेविका स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतायत आणि त्यांना दिवसाला फक्त 200 रुपये दिले जात आहेत. तर मग खरंच हे मानधन जे आहे तर ते योग्य आहे, कारण त्यांचा पगार जवळपास 2,500 रुपये आहे. मग एकीकडं आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती आहे आणि ते ज्या पद्धतीने काम करतायत, जरी तुम्ही सांगितलेलं आहे की 50 लाख रुपयाचा आम्ही त्यांना विमा देणार आहोत मृत्यू जर झाला तर, ओके, तर हा एक गव्हर्नमेंटद्वारे हे आहे, परंतु
पैसे नाहीत म्हणून 200 रुपये वगैरे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उत्तर देऊ नका. इतक्या म्हणजे टोकाला जाऊन न्यायालयाने फटकारलेलं आहे. आणि हे आपल्यालाही कुठंतरी योग्य वाटत नाही. आपल्या इथं बऱ्यापैकी आहे की काही याच्यामध्ये जे काही पेमेंट आहे ते खूप कमी आहे. तर याचा विचार आता येत्या काळात व्हावा. त्याच्यानंतर काश्मीरचं जे खोरं आहे तिथं मोठ्या प्रमाणात 1 मे पासून दहशतवाद विरोधी कारवाया चालू आहे. जवळपास 3 दिवसामध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या 7 जवानांना प्राण गमवावे लागलेले आहेत, ते शहीद झालेले आहेत तिथं. आणि त्याच्यामुळे हा सगळा जो रिजन आहे, तर आताचा जो कालखंड आहे, हा सगळा जो काही म्हणजे काळ आहे, याच्यामध्ये काय होतं, एप्रिल आणि मेमध्ये काश्मीर खोऱ्यातला बर्फ वितळतो. बर्फ ज्या वेळेस वितळतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्यात येते. म्हणजे हे आता या घुसखोरीसाठी आपण सज्ज असतो तरीसुद्धा तो सगळा जो काही भूभाग आहे आणि तिथली जी जॉग्रफी आहे तिच्यामध्ये इतकं सोपं नाही आहे की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक ठिकाणून ते चेक करणार. पण तरीसुद्धा आपण तत्पर असतो. पण एप्रिल मेमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होते. एकीकडे कोविड-19 आहे आणि त्या सगळ्या याच्यामध्ये अशा पद्धतीने हे सगळं, आणि ह्या कारवाया कुठून होत आहेत तर पाकमधून होत आहे. आणि त्याच्यामुळेच आता नामची व्हर्च्युअल मीटिंग झाली, ऑनलाईन मीटिंग झाली. नामबद्दल पण एक प्रॉपर लेक्चर आपण बघूयात, कारण याच्याबरोबर पण आपली मीटिंग घेतलेली आहे. तर याच्यामध्ये सुद्धा पंतप्रधानांनी पाकिस्तानला सरळ सरळ सुनावलेलं आहे की कोविड-19 सारखं पॅन्डेमिक आहे आणि त्या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये तुम्ही टेररिझम सारख्या गोष्टी करत आहात आणि त्या टेररिझमचा व्हायरस तुम्ही पसरवत आहे, असं पंतप्रधानांनी पाकिस्तानला सुनावलेलं आहे. नॉन अलाइनमेंट मुवमेंट जी आहे तर त्याच्यावर एक प्रॉपर सेपरेट लेक्चर आपण बघूयात. नॉन अलाइन मुवमेंट याच्या आधी पण जे होतं की सार्कची बैठक घेतली होती पंतप्रधानांनी, तर हे प्रश्न आता प्रोन आहे तर येत्या याच्यामध्ये आपल्याला विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. आता हे चिदंबरम यांचं आर्टिकल आहे. म्हणजे बघा, चिदंबरम एक व्यक्ती म्हणून जे आर्टिकल त्यांचे येत असतात, रादर दॅन पॉलिटिक्स तुम्ही बाजूला ठेवा, तर हे आर्टिकल्स खरंच याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या बाबी असतात. आता हे आर्टिकल जे आहे तर त्याच्यासाठी त्यांनी लुईस कॅरोलचं एक महत्त्वाचं कोट दिलेला आहे की वास्तवाविरोधात कल्पनारम्यता हेच एकमेव शास्त्र असतं, असं लुईस कॅरोल त्याच्या ॲलिस अँड वंडरलँड पुस्तकात म्हटला होता. आणि त्या बेसिसवर ती की कल्पनारम्यता काय असू शकते की बाबा आपण लोकांना क्वारंटाईन केलेलं आहे, मग क्वारंटाईन केलेलं आहे तर ते तिथं निवांत असतील, तर असं नाही आहे. तिथली परिस्थिती, तिथलं वास्तव काय आहे. क्वारंटाईन केलेल्या लोकांचं वास्तव आग्र्यामधला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने त्यांना अन्न फेकलं जात होतं आणि ते सगळे बॅरिकेड्समधून हात घालून घालून ती लोकं उचलत आहेत. महाराष्ट्रात तितकी वाईट अवस्था नाही आहे, पण तरीसुद्धा ज्या ठिकाणी या लोकांना ठेवलेलं आहे तिथले मग वॉशरूम्स असतील आणि त्याच्या संबंधीची स्वच्छता असेल, त्याच्यानंतर राहण्यासाठीचे जे काही बेसिक तिथल्या नीड्स आहेत, पंखे तिथले चालत नाही आहेत, मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता याला परिस्थिती पण कारणीभूत आहे की एकदम अशी परिस्थिती आली आणि आपल्याकडं तेवढं प्रॉपर क्वारंटाईन सेंटर्स नाही आहेत. मग आपण तात्पुरती म्युन्सिपाल्टीच्या बिल्डिंग्स असतील, आणि म्युन्सिपाल्टीच्या बिल्डिंग कशा असतात तुम्हाला फार चांगलं माहीत आहे, तर वेगवेगळ्या ठिकाणी अशी हे केली गेलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा मेजर याच्यामधला जो आस्पेक्ट आहे की बाबा लोकांचा रोजगाराचं काय, म्हणजे आता याच्यात सांगितलेलं आहे की 27 एप्रिल अखेर जे काही सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी आहे त्यांनी सांगितलं होतं बेरोजगारीचा दर जो आहे भारतातला तो 21.1% आणि कामगारांचा सहभाग जो आहे तो 35.4% खाली आलेला आहे. तर हेही आलं होतं. मग एकीकडं जॉबचं काय आहे, आणि त्याच्यानंतर कामगार, सुरतमध्ये कामगारांनी, जे स्थलांतरित कामगार आहेत त्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे. मग स्थलांतरित कामगारांचा प्रश्न सोडवत असताना पण काही मेजर इश्यू आहे. आता एवढं सगळं करून ट्रेन, श्रमिक रेल्वे आपण बघितली, ती श्रमिक रेल्वे पाठवायचं आपण सगळं प्रयोजन करत होतो, पण काही राज्य आहेत की त्यांनी सांगितलं की नको, आमच्याकडे मजूर नका पाठवू. आता ते मजूर त्याच राज्यातले आहेत, त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे, पण त्या राज्यांनीच ॲक्सेप्ट करायला नकार दिलेला आहे की अजून आम्ही तयार नाही त्यांना ॲक्सेप्ट करायला. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे की उत्तर प्रदेशची मोठी संख्या ही मुंबईमध्ये आहे आणि त्या लोकांनी सुद्धा, तुम्ही मागे इन्सिडेंट होऊन गेलेला आहे, राहुल कुलकर्णीवर केस चालू आहे आता, ABP माझा, आणि त्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला आता खूप प्रॉपरली हँडल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की रेस्क्यू मिशन. आता जसं भारतातल्या भारतात लोकांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तसं गल्फ कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय आहेत. आपण काल बघितलं होतं 1.5 लाख लोकांनी अप्लाय केलेलं आहे भारतात यायला. आता यांच्यासाठी रेस्क्यू मिशन त्यांना तिथून आणण्यासंबंधी गव्हर्नमेंटने आखलेलं आहे, पण गव्हर्नमेंटनी क्लिअर केलेलं आहे की हे स्ट्रिक्टली पेमेंट बेसिसवर असेल. गव्हर्नमेंट तुमचा खर्च उचलणार नाही, तुम्हाला पे करावं लागेल जो काही खर्च येणार आहे तो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला क्वारंटाईन केलं जाईल इथं आल्यानंतर. ते 14 दिवसाचं जे क्वारंटाईन असेल त्या क्वारंटाईनमध्ये सुद्धा तुम्हाला पेमेंट द्यावं लागेल की ज्या संबंधित त्याचे जे काही खर्च असतील तर ते सगळे तुम्हाला द्यावे लागतील. त्याच्यानंतर
मग 60 नॉन कमर्शियल फ्लाईट ज्या असतील, शेड्यूल कमर्शियल फ्लाईट्स त्या जातील. 12 देश आहेत वेगवेगळे पहिल्या फेजमध्ये आणि तिथून भारतीयांना घेऊन येतील. तर हे गव्हर्नमेंटनी क्लिअर केलेलं आहे. मजुरांच्या रेल्वेच्या फेअरचा पण इश्यू चालू आहेत की नेमकं कुणी द्यायचं तेही आपण बघूयात. त्याच्यानंतर केरळमध्ये नवीन केस समोर आलेली नाही आहे. केरळ खूप चांगल्या पद्धतीने केरळचं काम चालू आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. एकंदरच आंध्र प्रदेशमध्ये 67 केसेस आहेत, 2 डेथ कर्नाटका वगैरे. तर ह्या सगळ्या तुम्ही जर याचं बघितलं दक्षिण भारतातल्या राज्यांचं, तर तिच्यामध्ये केरळ एक आहे. आपण कितीतरी दिवसांपासून बघतोय बघा, केरळ 450 ते 499 म्हणजे जवळपास महिना होत आला आता, 15-20 दिवस हे असंच आहे. पण बाकीच्या ह्याच्यामध्ये केसेस वाढत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 1650 केसेस आहेत, कर्नाटकमध्ये 651 केसेस आहेत. त्याच्यानंतर तमिळनाडू 3567. आता तमिळनाडूचा रेफरन्स येणार आहे. आपण एक न्यूज बघणार आहोत. H1N1 स्वाईन फ्ल्यू, गेल्या दशकात स्वाईन फ्ल्यूच्या केसेस जिथं जिथं मोठ्या प्रमाणावर आढळलेल्या आहेत त्या राज्यांमध्ये कोविड-19चा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. तिच्यात तमिळनाडू हे एक राज्य आहे. ती न्यूज आपण बघूयात. त्याच्यानंतर तेलंगणा जे आहे तिथं 1085 आहेत. म्हणजे एकंदरच तेलंगणा, तमिळनाडू, ते कर्नाटक आणि केरळामध्ये जरा बरी परिस्थिती आहे आणि बाकी सर्वदूर तर 1000+ हे गेलेलंच आहे. त्याच्यानंतर FCI, आपण FCIवर सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे, ते तुम्ही नक्की बघा. FCIवर प्रश्न अपेक्षित आहे कारण FCI इतकं चर्चेमध्ये आहे सध्या की फूड ग्रेनचा सप्लाय आणि त्या सगळ्या याच्यावरून. आणि FCIच्या बद्दल खूप महत्त्वाचे इथं काही बेसिक्स हे केले गेले आहेत की FCIनी स्वतःला मॉडर्नाइज करणं फार गरजेचं आहे कामाच्या बाबतीमध्ये. आणि त्यांनी तिच्यामध्ये पण प्रॉपरली रिफॉर्म्स होऊन काम जे आहे ते खूप प्रॉपर झालं पाहिजे. कारण FCIच्या बाबतीत FCIची जी स्थापना झाली होती 1965, 64चा ॲक्ट आहे, फूड कॉर्पोरेशन ॲक्ट 1964. त्यानंतर हा 64मध्ये आलं. त्याच्यानंतर याला असं म्हटलं जायचं की तिथली जे एकंदरच आपल्याकडे जे वेअर हाऊसेस आहेत ते प्रॉपर नाही आहेत. बऱ्याचदा जे काही अन्नधान्य असतं ते बाहेर पण ठेवलं जातं, ज्याला कॅप म्हटलं जातं, कव्हर अँड प्लिंथ कॅप सिस्टीम. तर कॅप सिस्टीममध्ये कधीही पाऊस येतो, ऊन, तिच्यामध्ये ते अन्नधान्य खराब होतो. दुसरा मेजर इश्यू आहे रॅट्स, उंदीर मोठ्या प्रमाणावर त्याला खराब करतात. आणि तिच्यात एक दुसरी कन्सेप्ट आहे ह्युमन रॅट्स म्हणजे काय, मोठ्या प्रमाणावर होणारं करप्शन. तर मानवाद्वारे तिथं जी काही गडबड होते त्याला ह्युमन रॅट्स पण संबोधलं होतं तिथले जे चेअरमन होते आधीचे त्यांनी. आणि याला जवळपास 1990च्या दशकामध्ये FCIला फूड करप्शन ऑफ इंडिया असं म्हटलं जायचं. ओके, फूड करप्शन ऑफ इंडिया. तर इतकं करप्शन तिथं आहे, मोठ्या प्रमाणावर करप्शन दिसून येतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे स्टोरेजचा जो इश्यू आहे तर कव्हर अँड प्लिंथ म्हणजे काय, तुम्ही जर रस्त्याने जात असताना बघितलं असेल तर बऱ्याचशा अन्नधान्याच्या याच्यावर वरतून कापड टाकलेला असतो, त्याला कव्हर अँड प्लिंथ म्हटलं जातं. दुसरी महत्त्वाची याच्यासाठी सगळ्यात बेस्ट जो आहे तो म्हणजे सिलो बॅग्स. तर हे लक्षात ठेवा, आजच्या डेटमध्ये जगभरातलं जे सोल्युशन आहे सिलो बॅग्स. ही जरा प्लॅस्टिकसारखं मटेरियल असतं हे, पण नॉट प्लॅस्टिक. मोठी बॅग असते, तिच्यामध्ये तुम्ही अन्नधान्य साठवून त्याला पॅक करून ठेवू शकतात. पाऊस येऊ दे, ऊन येऊ दे, त्याच्यात इश्यू नसतो. तर सिलो बॅग्स पण एक MCQसाठी लक्षात ठेवा. तर FCI तुम्हाला करून ठेवायचं आहे FCI. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे की MP लँडची जी स्कीम आहे, तर MP लँडची स्कीमसाठी 5 रिझन यांनी दिलेले आहेत की ही MP लँडची स्कीम आपण 2 वर्षांसाठी आता बंद केलेली आहे. खासदारांना दरवर्षाचा 5 कोटीचा निधी मिळणार नाही आहे, पण ही कायमस्वरूपीच बंद करावी अशा आशयाचं हे आर्टिकल आहे. मग याचे ड्रॉबॅक्स काय आहेत? एक तर याच्यामध्ये असं आहे की 5 करोड रुपये मिळतात. एक गोष्ट यांनी सांगितलेली आहे की MP जो असतो तो तिच्यामध्ये डिरेक्ट करतो की काय कामं केली गेली पाहिजेत आणि डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीज ज्या असतात मग त्यांच्याकडे ते डिस्क्रिशन असतं. पण तरीसुद्धा MPच्या अगेन्स्ट, खासदाराच्या अगेन्स्ट कोण जाणार बाबा, त्याच्यामुळे खासदार सांगेल तीच कामं करावी लागतात. दुसरा महत्त्वाचा इश्यू आहे की याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे, कॅगचे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये एक दिलेली आहे, ती म्हणजे काय की कितीतरी जे काही खासदार आहेत त्यांनी जवळपास म्हणजे 16व्या याच्यात पण डेटा याच्यामध्ये आहे, एक्झॅक्ट आकडा जो आहे 16वी लोकसभा, तिच्यातल्या 298 खासदारांनी 1 रुपया खर्च केलेला नाही आहे. म्हणजे तो फंड पडू नये तसाच. म्हणजे 5 वर्षासाठी तुम्ही जी सगळी लोकसभा चालली तुमची, तर डेव्हलपमेंट थांबवताय तुम्ही लोक. आणि हे लोकशाहीमध्ये खूपच घातक असणारी गोष्ट आहे. अशा पद्धतीने अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या MP लँड्समधून होणं अपेक्षित असणारा विकास जो आहे तो होतच नाही आहे. मग जर तो होत नाही आहे तर तुम्ही MP लँड चालवता काय? तर हे खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे.
MP लँडची स्कीम ऑलरेडी आपण बघितलेली आहे, इयरबुकच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे. MP लँड करून ठेवा, प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे त्याच्यावर. देन आरोग्य सेतू ॲपवर पण आलेलं आहे. आरोग्य सेतू ॲपवर प्रायव्हसीचा इश्यू होतो आहे. आरोग्य सेतू ॲपच्या बाबतीत गव्हर्नमेंटनी काही जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे त्यांना मॅन्डेटरी केलेलं आहे की त्यांनी कंपल्सरी आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करायचं आहे. तर ॲक्च्युली ह्या सगळ्या याच्यामध्ये एक आहे की हे इनव्हॉलंटरी असलं पाहिजे की बाबा तुम्ही जोर जबरदस्ती नका करू. याच्यासाठी कुठलाही लॉ आपल्याकडं नाही. जर तुम्हाला ते मॅन्डेटरी करायचं असेल तर त्याच्यासाठी कायदा असावा लागतो, त्याच्यासाठी कायदेशीर प्रोव्हिजन असावं लागतं. ते इथं अवेलेबल नाही आहे. आरोग्य सेतू ॲप जे आहे ते कोविड-19साठीचं ॲप आहे आणि त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, कारण इतकं हे चर्चेत आलेलं आहे प्रायव्हसीमुळे, तर ते प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता कितीतरी ठिकाणी ॲप आहेत, गव्हर्नमेंट म्हटलं की असे बऱ्याच ठिकाणी ॲप आहे. बरं, आरोग्य सेतू ॲप हे खूप पॉप्युलर झालेलं आहे. 75 मिलियन लोकांनी आरोग्य सेतू ॲप जे आहे ते डाउनलोड केलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की युरोपियन युनियननी पण असंच ॲप आणलेलं आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये आहे, सौदी अरेबिया आहे. परंतु या देशांनी कसल्या पद्धतीने जोर जबरदस्तीचा कार्यक्रम तिथं केलेला नाही आहे, व्हॉलंटरी आहे सगळं. कारण आणि त्यांनी सांगितलेलं आहे एकदा गरज संपली, कोविड-19 गेला की लगेच त्याला तुम्ही वापरणं काही गरजेचं नाही आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही कुठलंही ॲप आणता तर ते ॲप देत असता इन्स्टॉल करताना तुम्ही त्याच्यामध्ये काही बेसिक्स तुमच्या माहिती देतात. त्याच्यानंतर या ॲपमध्ये ब्ल्यूटूथ तुम्हाला चालू ठेवायचं आहे. ब्ल्यूटूथ चालू ठेवायचं म्हणजे तुमची जी काही मूवमेंट आहे ती ट्रॅक होते आहे. राहुल गांधींनी पण याच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंटला प्रश्न विचारलेले आहेत, है ना. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एकंदरच गव्हर्नमेंटकडं हा अधिकार जातो की ते वॉच ठेवू शकतात तुमच्या मूवमेंटवर. मायग्रंट ट्रेन ज्या आहेत, जे काही स्थलांतरित आहेत त्यांना आपल्या घरी जायचं आहे, त्याच्यासाठी ज्या श्रमिक ट्रेन असणार आहेत, आपण श्रमिक ट्रेन बघितलेली आहे, त्याचे काय वैशिष्ट्य होते ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. तर यांचं भाडं कोण भरणार? आता यांना गव्हर्नमेंट भाडं मागते आहे. आता याच्यामध्ये केंद्र सरकार आणि रेल्वे मिनिस्ट्री अशा दोघांचा मेजर रोल आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि रेल मिनिस्ट्री. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आफ्टर पार्टिशन म्हणजे 1947 नंतरच अशी परिस्थिती आपल्यासमोर उद्भवली आहे. आणि या परिस्थितीमध्ये ही लोक कितीतरी दिवसांपासून यांच्याकडे कसलाही जॉब नाही, यांच्याकडं पैशाची म्हणजे खाण्यापिण्याची भ्रांत आहे आणि आता त्यांच्याकडून फेअर घेणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं याच्यावर तुम्हीही तुमचं मत देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि आता हा सगळा इकडून तिकडे चेंडू टोलवला असतात. काँग्रेसनी मग याच्यामध्ये एक समोर येऊन म्हटलेलं आहे की या सगळ्या श्रमिकांचं पेमेंट जे आहे ते काँग्रेस करणार, म्हणजे ज्याच्यासाठीचं जे आहे. तर बघू आता काय होतं याच्यामधून. वेस्ट बेंगॉलची परिस्थिती अतिशय वाईट आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये जवळपास डेथ रेट जो आहे तो सर्वात हाय आहे, जवळपास 12.8 इतका म्हटला जातोय. जवळपास म्हणजे 13% वेस्ट बेंगॉलमधला डेथ रेट आहे कोविड-19चा. परंतु वेस्ट बेंगॉल केसेस प्रॉपरली रिपोर्ट करत नाही आहे. वेस्ट बेंगॉलच्या बाबतीमध्ये हे सगळे जे रिपोर्ट्स आहेत, तर वेस्ट बेंगॉलमध्ये इंटर मिनिस्ट्रियल सेंट्रल टीम पण जाऊन आलेली आहे, त्यांनी त्यांचा रिपोर्ट सबमिट केलेला आहे. गव्हर्नरचं काय म्हणणं आहे? गव्हर्नरनी म्हटलेलं आहे की ममता बॅनर्जी इज रनिंग पोलीस स्टेट, म्हणजे हम करे सो कायदा अशा पद्धतीने ममता बॅनर्जी काम करतायत. तसं ममता बॅनर्जींचं एकदंतर परिस्थिती आणि पर्सनॅलिटी तुम्ही बघितली तर तिच्यातून ते क्लिअर होतं ममता दिदींचं काम कशा पद्धतीचं आहे. परंतु या केसमध्ये जर अशा पद्धतीने गोष्टी तिथं खरंच होत असतील तर हे नक्कीच म्हणजे ह्युमॅनिटीला धरूनसुद्धा नाही आहे. कारण पोलीस स्टेट काय की जर कुणी तिथं सोशल मीडियावर जर काही पोस्ट केली तरीसुद्धा त्याच्या घरी जाऊन पोलीस उभे राहत आहेत आणि हे नक्कीच वाईट आहे. तर बघूया त्या काळात काय होतं. राजस्थानचा जवळपास 60% रेव्हेन्यू गेलेला आहे कोविड-19मुळं आणि याचा परिणाम सरळ गव्हर्नमेंटच्या सॅलरीज आणि त्या सगळ्या याच्यावर होणार आहे. पण कोविड-19मुळं एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. आता हे सगळे राजस्थानच्या रेव्हेन्यूचे हे आहे स्लॅब्स, पण तिच्यात आपल्याला नाही जवळपास 60%. आता तो पण लक्षात ठेवण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण प्रत्येक राज्याचा जो रेव्हेन्यू आहे तो कमी होणार आहे. पण तुम्हाला याच्यातून एक गोष्ट सांगतो की गव्हर्नमेंट जॉबचं जे महत्त्व आहे तर ते याच्यामधून परत एकदा कोविड-19नी म्हणजे हे केलं, अधोरेखित केलं. कारण आजच्या डेटमध्ये प्रायव्हेट जॉबची कसलीही शाश्वतता नाही आहे. प्रायव्हेट जॉब्स गेलेले आहेत. यामधल्या काळातलं पेमेंट कंपन्या देतील नाही देतील ते त्यांना माहीत. आपण कोर्टाचाही निर्णय बघितला होता. कोर्टाने म्हटलं होतं कंपन्यांना जोर जबरदस्ती आपण करू शकत नाही. आणि ह्या केसमध्ये जरी गव्हर्नमेंटनी पेमेंट कमी केलं तरी गव्हर्नमेंट जे पेमेंट आहे ते थोड्याकार प्रमाणामध्ये कमी करून बाकीचं पेमेंट देणारच आहे. आणि सगळ्यात जास्त शाश्वती जी आहे ती गव्हर्नमेंट जॉबची आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जी यंत्रणा चालते ती गव्हर्नमेंटद्वारे चालवली जाते आहे.
प्रायव्हेट जर सगळं असतं तर ती कशी चालली असती हे आपल्याला माहीत नाही. आजच्या पेपरला ही पण न्यूज आहे की कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहे ते रुग्णाचा स्टे वाढवत आहेत तिथं, कारण बिल वाढलं पाहिजे. ही प्रायव्हेटची सत्य आहे. म्हणजे प्रायव्हेटचं जे काही काळा चेहरा आहे तो एकदम स्पष्ट आहे. भांडवलशाहीच्या हिच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता. पण एक गोष्ट तुम्ही इथं लक्षात घेतली पाहिजे की गव्हर्नमेंट जॉब हा सगळ्यात सिक्युअर जॉब आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, आणि हे परत एकदा अधोरेखित होतं. आणि म्हणून गव्हर्नमेंट जॉबची एवढी क्रेज का आहे ते पण क्लिअर याच्यामुळे होऊन जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मेधा पाटकर ज्या आहेत नर्मदा बचाव आंदोलनाच्या, तर त्या परत एकदा हंगर स्ट्राईकवर बसलेल्या आहेत. आणि त्यांनी जो काही मध्य प्रदेशचा भरवनी डिस्ट्रिक्ट आहे तर तिथं मोठ्या प्रमाणावर जे काही मायग्रंट्स आहेत तर त्या मायग्रंट्सला त्यांच्या घरी जाऊ द्या, त्यांच्याकडे कुणीही बघत नाही, आणि त्यांची ट्रान्सपोर्ट व्यवस्था केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मेधा पाटकर या परत एकदा लढतायत. ओके, तर हा पण एक रेफरन्स आहे की ॲक्च्युली नो वन केअर्स फॉर वर्कर हू कॉन्ट्रीब्यूट मोस्ट टू द इकॉनॉमी. आणि खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा जो आधारस्तंभ आहे तो हे वर्करच आहेत, आणि या वर्करसाठी आता त्या लढत आहेत. ओके, त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सर्व गर्भवती महिलांची स्क्रीनिंग होणार आहे कोविड-19साठी. तिथं 2 महिलांचा मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर जी त्याच्या अगेन्स्ट ज्या काही रिॲक्शन असल्या त्याच्यामुळे आता जम्मू काश्मीरमध्ये जवळपास सर्व महिलांची, म्हणजे 2 डेथ आहेत अनंतनाग डिस्ट्रिक्टमधल्या, सर्वांची टेस्ट होईल कोविड-19साठी. ओडिसामध्ये एक इश्यू घडला की ट्रान्सजेंडर टीनला क्वारंटाईन करताना 4 माणसांबरोबर ठेवण्यात आला. आता आपण बघितलेलं आहे की जेंडरमध्ये थर्ड जेंडरला एक जेंडरचा दर्जा आहे आणि त्यांच्यासाठी स्पेशल तुम्ही वॉर्ड करणं अपेक्षित आहे. परंतु ओडिसासारख्या स्टेटमध्ये हे अपेक्षित नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर ओडिसा सर्वदूर वेगवेगळ्या फ्रंटवर पुढं असतं, आणि हे अशा पद्धतीने पण गोष्टी होत आहेत. म्हणजे प्रॉब्लेम्स काय काय असू शकतात या सगळ्या याच्यामध्ये. एका IAS ऑफिसरनी सेफ्टी रिझन करताच राजीनामा दिलेला आहे. राणीनगर 2014च्या IAS ऑफिसर आहेत, 2014ची बॅच आहे. पर्सनल सेफ्टीचं कारण दिलेलं आहे त्यांनी. हे पर्सनल सेफ्टीचं कारण कशासाठी आहे तर सिनियर IAS ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो आहे, आणि त्याच्यामुळे पर्सनल सेफ्टी की आम्ही इथं सेफ स्वतःला समजू शकत नाही. आणि त्या राहत होत्या तिथल्या राणीनगरच्या हिच्यामध्ये गेस्ट हाऊसमध्ये. त्यांनी मग राजीनामा दिलेला आहे चंदीगडमध्ये. ओके, मिस नगर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जर IAS ऑफिसरची अशी परिस्थिती असेल एका महिला IASची, तर मग बाकीच्यांचा तुम्ही काय विचार करणार. तर आता हे प्रकरण काय आहे याची सत्यता पुढे येईलच. पण जर याच्यामध्ये सत्यता असली तर त्या केसमध्ये IAS ऑफिसरवर जर अशा पद्धतीने सेफ्टीचा प्रश्नचिन्ह लागत असेल तर मग बाकीच्या सामान्य जनतेचं काय, असा सिंपल फंडा याच्यातून समोर येतो. DRDOनी बघा हे एक अल्ट्रा व्हायलेट डिसइन्फेक्शन किट टॉवर बनवलेलं आहे. टॉवर म्हणजे छोटं एक इन्स्ट्रुमेंट आहे हे. आता ह्या सगळ्या कोविड-19च्या याच्यामध्ये आपण कॉम्प्युटर असेल किंवा वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत तर त्यांना काही केमिकलनी साफ करू शकत नाही, डिसइन्फेक्ट करू शकत नाही. त्याच्याकरता DRDOनी अल्ट्रा व्हायलेट डिसइन्फेक्शन टॉवर तयार केलेला आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही वेगवेगळे गॅजेट जे आहेत ते डिसइन्फेक्ट करू शकता. जपानने त्यांची इमर्जन्सी 31 मेपर्यंत वाढवलेली आहे. भारतामध्ये 17 मेपर्यंत आहे. पेशंट्स अजून वाढत आहेत. 2,500 पेशंट दिवसाला आहेत. त्यामुळे हे परत पुढं वाढू शकतं का, तर याचे चान्सेस आपल्याला दिसतात की हे वाढू शकतं. बायोडायव्हर्सिटी हा जो शब्द आहे तो 1986मध्ये विलियम रोसेन नावाच्या अमेरिकी जीवशास्त्रज्ञांनी आणला होता, आणि तो प्रचलित आहे. विविधता जी आहे जीवसृष्टीची त्याच्याकरता, तर 1986 लक्षात असू देत. त्याच्यानंतर ऑनलाईन नेशन्स बुद्धिबळ स्पर्धा आजपासून असणार आहे. तर क्रीडा क्षेत्रासाठी अशा काही ज्या स्पर्धा होऊ शकतात ऑनलाईन, तर त्या सुरू झाल्या तर नक्कीच बऱ्यापैकी रिलीफ असणार आहे. आणि जे क्रीडा क्षेत्र ठप्प झालेलं आहे त्याच्यासाठी पण. आणि हिच्यामध्ये आपला 5 वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद तो पार्टिसिपेट करणार आहे. तर बघूया त्याचा रिझल्ट वगैरे. हे बघा, मजुरांना येऊ देण्यास नकार देणार राज्य कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब 3 राज्य आहे की ज्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही अजून तयार नाही आहे या गोष्टीसाठी. साहित्य संमेलन लटकतं आहे आपलं. साहित्य संमेलन यावर्षी होईल ना होईल, कारण जे स्पॉन्सरर आहेत ते काही बोलत नाही आहेत. सगळ्यांची इकॉनॉमी डबघाईला आलेली आहे. गव्हर्नमेंट 50 लाख रुपये देणार होतं, तर ते 50 लाख रुपये देतं दरवर्षी. तर ते देईल की नाही माहीत नाही, कारण गव्हर्नमेंटचीच अवस्था वाईट आहे. आता याच्यामध्ये पहिलं ग्रंथकार संमेलन जे होतं महाराष्ट्रात 1878मध्ये झालं होतं, दुसरं 1885, तिसरं 1905. एवढा गॅप काय याच्यामध्ये, तर एक महत्त्वाचं स्वातंत्र्य चळवळीची सक्रियता होती, दुसरं प्लेगची साथ होती. 2 मोस्टाच्या गोष्टी. प्लेगवर सेपरेट लेक्चर झालेलं आहे, ते तुम्ही नक्की बघा. करोना चाचणी केंद्रासाठी त्वरित मान्यता
NABLद्वारे. आता कसं असतं की जर तुम्हाला करोना चाचणी केंद्र किंवा कुठल्याही व्हायरससाठीची लॅब उघडायची असेल तर त्या केसमध्ये राष्ट्रीय परीक्षण अंश संशोधन प्रयोगशाळा प्रत्ययन मंडळ जे आहे NABL यांच्याकडे तुम्हाला अर्ज द्यावा लागतो. नंतर हे ICMR जे आहे त्या ICMR भारतीय अनुसंधान परिषद जी आहे त्यांच्याकडे ते प्रपोजल पाठवतात आणि तिथून अप्रुव्हल येतं. म्हणजे ICMRच्या शिवाय तुम्ही लॅब उघडू शकत नाही विषाणूसाठीची. परंतु आताची परिस्थिती बघता तुम्हाला जर फक्त कोविड-19साठीची लॅब उघडायची असेल तर तुम्ही NABLकडे अर्ज करा. 2 ते 3 दिवसात तुम्हाला मंजुरी मिळू शकते. त्याच्यानंतर करोनाच्या मृत्यूपेक्षा माता अर्भक मृत्यू जे आहेत तर ते जास्त झालेले आहेत. मार्च-एप्रिल 2020मध्ये करोनामुळे 548 मृत्यू आहेत. माता अर्भक जर तुम्ही बघितलं अर्भक मृत्यू तर ते 1105 आहेत. हे असं का झालं तर सगळी यंत्रणा जी आहे ते करोना केंद्रित झालेली आहे. आरोग्य विभागात डॉक्टरांचं तब्बल 17,000 पदं रिक्त आहे. म्हणजे तुम्ही विचार करा कशी परिस्थिती असणार आहे, तिथं किती तुटवडा आहे. आणि बाल आरोग्याच्या सर्व योजनांना याच्यामुळे सरळ फटका बसला आहे. जो आदिवासी एरिया आहे, ट्रायबल आहे, तिथं कसल्याही पद्धतीच्या हेल्थ यंत्रणा आता सध्या खूप प्रॉपरली वर्क होत नाही आहेत. उषा गांगुली यांचं निधन झालेलं आहे. कोलकात्यात रंगकर्मी नावाची नाट्यसंस्था त्या चालवत होत्या. भवानीपूर कॉलेज कोलकाता ज्या आहेत तिथं हिंदीच्या प्राध्यापक होत्या त्यांना पुरस्कार 1998मध्ये संगीत नाटक अकादमी मिळालेला आहे. मॅग्नस कार्लसननी पण एक ऑनलाईन स्पर्धा घेतली होती बुद्धिबळची. मॅग्नस कार्लसन प्रायोजित ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा. विजेता तो स्वतःच आहे, नॉर्वेचा आहे. आणि उपविजेता हिकारू नाकामुरा अमेरिकेचा है ना. H1N1 स्वाईन फ्लू सर्वाधिक प्रादुर्भाव ज्या राज्यांमध्ये आहे तिथं सर्वाधिक कोविड-19चा संसर्ग आहे असं नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने सांगितलेलं आहे. याच्यानुसार 2015पासून H1N1चा सर्वाधिक प्रादुर्भाव असणारी राज्य महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, गुजरात, तमिळनाडू. गेल्या दशकाचा विचार केल्यास इथं H1N1चा संसर्ग होता 63% आणि कोविड-19च्या संसर्गाचं प्रमाण आज या राज्यांमध्ये आहे 68%. तर हा एक महत्त्वाचा हे आहे. रोजगारासाठी झारखंडने 3 योजना आणलेल्या आहेत. एक बिरसा हरित ग्राम योजना. 5 लाख कुटुंबांना 100 फळझाडांची रोपं दिली जातील. त्यांनी ती लावायची. 3 वर्षात 50,000 रुपये उत्पन्न त्यांना मिळेल असं त्यांना वाटतंय. निलांबर पितांबर जल समृद्धी योजना. 5 लाख एकर जमीन सिंचनाखाली आणायची. वीर शहीद पोतो हो खेल विकास योजना. 5,000 खेळाची मैदानं उभी करायची. तर वीर शहीद पोतो हो खेल विकास योजना. तर या 3 योजना झारखंड रोजगार निर्मितीसाठी घेऊन आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने कुठल्याही नवीन योजना नाही, नवीन नोकर भरती नाही हे क्लिअर केलेलं आहे. पण आपल्या ज्या ॲड आहेत त्या निघालेल्या आहेत, या परीक्षा होतील त्याबद्दल तुम्ही साशंक राहू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, UPSCची परीक्षा जी आहे ती पोस्टपोन झालेली आहे. 20 मेला सगळी परिस्थिती बघून UPSC निर्णय देणार आहे की काय करायचं. पण याचा अर्थ असा नाही होतो MPSCच्या परीक्षा कॅन्सल झाल्या. कालपासून एवढ्या कमेंट आहेत की मग होणारच नाही का. तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ खूप प्रॉपर बनवलेला आहे. तिच्यात हे स्पष्ट केलेलं आहे की आजच्या डेटमध्ये जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये नेमकं काय होणार आहे हे आज कुणीही सांगू शकत नाही. आयोगाचा अध्यक्षही तुम्हाला आज परीक्षेची तारीख सांगू शकत नाही. त्यामुळं तुम्ही आशावादी राहा आणि अभ्यास करा. कारण ह्या काळामध्ये जर तुम्ही टाईमपास केला तर नक्कीच नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. UPSCने सांगितलेलं आहे परीक्षेच्या 30 दिवस आधी तुम्हाला आम्ही इन्फॉर्म करू. तर हे UPSCने क्लिअर केलेलं आहे. MPSCच्या याच्यात तसं काही नसलं तरी MPSCने सांगितलेलं आहे की परीक्षा पोस्टपोन झालेली आहे, कॅन्सल झालेली नाही. ज्या वेगवेगळ्या कमेंट्स मी वाचत असतो की ज्यात मेन्ससाठी इतके दिवस दिले गेले पाहिजेत हे आयोगाचं डिस्क्रिप्शन आहे. तुम्ही आत्तापासून अभ्यास करा. प्री झाला असेल तर मेन्सचा करा, प्री आणि मेन्स झाला असेल तर या दोघीमध्ये रिव्हिजन करा. हे एवढंच तुमच्यासाठी. H1B विजा जो आहे अमेरिकेचा आहे. त्याच्यानंतर थाळीफेकपटू जी आहे तर तिच्यावर संदीप कुमारीवर बंदी आहे. त्याच्यानंतर शेरडुक पेन अरुणाचल प्रदेश मध जमा करणारी जमात. बॅलन्स ऑफ पेमेंट याच्यात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक नसते. लोकायुक्तासाठी कायदा करणारं पहिलं राज्य ओडिशा आहे. आजचे प्रश्न घ्या. कौंडिन्य अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? आसाम, मणिपूर, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. भारतातील पहिले इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर IFSC कुठं होणार आहे? मुंबई, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात यात एकूण किती सदस्य असतात? 7, 11, 9, 5. राष्ट्रीय तपास संस्था नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीबाबत बिनचूक विधान ओळखा. स्थापना 2008मध्ये झाली. आतंकवादी कारवाया प्रतिबंधक कारवाई करणे प्रमुख उद्दिष्ट आहे. मानवी तस्करी, बनावट नोटा यासंबंधी कारवाई करण्याचे अधिकार 2019मध्ये प्राप्त झालेत. ब, क, ब, क आणि फक्त ब.
97व्या घटनादुरुस्तीमुळे संविधानात खालीलपैकी कोणते बदल झालेत? कलम 19 अंतर्गत सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार प्राप्त झाला. राज्याची मार्गदर्शक तत्त्वे यात सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणारे कलम 43B सामील झाले. 9B हा भाग सहकारी संस्थांबाबत सामील करण्यात आला, ज्यात कलम 243ZS ते 243ZT याचा समावेश करण्यात आलेला आहे. कुठले बदल झालेले आहेत? अ, ब, ब, क, फक्त अ, ब, क. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो प्रतिसाद तुम्ही देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला